लाईव्ह 24 तास. सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून एक अतिशय मनमोहक आणि दुर्मिळ दृश्य समोर आलं. राधानगरी आणि दाजपूर वन्यजीव अभयारण्यातील प्रसिद्ध सावराई सड्यावर सध्या अस्वलांचा मुक्त वावर पाहायला मिळतोय. मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे आणि राधानगरी परिसराचं निसर्ग सौंदर्य कमालीचं खुललंय. यामुळेच इथं पर्यटकांचा ओघ वाढू लागला. त्यातच निसर्गरम्य सावराई सडा परिसरात अस्वल अन्नाच्या शोधात आणि आपल्या नैसर्गिक अधिवासात बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या अस्वलांची हालचाल अधिक पाहायला मिळते. राधानगरी येथील सर्वज्ञ केरकर, प्रथमेश केरकर आणि बंडा चौगले हे दाजपूर जंगल सफारीसाठी गेले असता त्यांच्या कॅमेऱ्यात एक कमालीचं दृश्य कैद झालं. सावराई सडावर एक अस्वल आणि तिची 2 लहान पिल्लं त्यांना अगदी जवळून पाहायला मिळाली. हे दुर्मिळ आणि मनमोहक दृश्य सध्या सोशल मीडियावरही चांगलंच व्हायरल होत आहे. वन विभागाने या भागात पाणवठ्याची उत्तम व्यवस्था केल्यामुळे वन्यजीव, छायाचित्रकार आणि पर्यटकांसाठी हा परिसर सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. दरम्यान वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला. वन विभाग पर्यटकांना आवाहन केला की वन्य प्राण्यांपासून नेहमी सुरक्षित अंतर राखा, जंगलात कोणताही आवाज किंवा गोंधळ करू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वन्यजीवांना कोणतेही खाद्यपदार्थ देऊ नका. निसर्गाचा आनंद जरूर घ्या, पण वन्यजीवांच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्या. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान म्हातुगडे. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.